बातमी पुण्याची आहे। पुण्यात फुले विद्यापीठामध्ये NSUIचं आंदोलन सुरू आहे। फुले विद्यापीठाच्या वक्तृत्व स्पर्धेवरून वाद निर्माण झालेला आहे। स्पर्धेकरता व्हॉइस ऑफ देवेंद्र असा विषय देण्यात आला आणि हाच मुद्दा आता उपस्थित करण्यात येतोय। आमचा सरासरी याला विरोध आहे, सगळ्या विद्यार्थी संघटनांचा याला विरोध आहे आणि हे परिपत्रक जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आम्ही काही उठणार नाही। एका सामाजिक संघटनेने निवेदन दिलेलं होतं, त्यांनी मागणी केलेली होती, त्यानुसार विद्यापीठाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे असं म्हणणं आहे विद्यापीठाचं। सामाजिक संघटनेच्या दबावाला बळी पडून तुम्ही हे कार्यक्रम करताय का? तर अजिबात नाही। तुम्हाला बीजेपीचा कार्यक्रम, बीजेपीचा अजेंडा राबवायचा आहे। दुसऱ्या एखाद्या सामाजिक संघटनेने काँग्रेसचा, मनसेचा, शिवसेनेचा असा जर कार्यक्रम दिला तर विद्यार्थ्यांनी तुमच्यासाठी हे कार्यक्रम इथं सहन करायचे का? तर अजिबात नाही। सर्वसामान्य विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न पडलेला आहे, अजिबात असे प्रकार विद्यापीठामध्ये खपून घेतले जाणार नाही। आणि हा तुमचा PR एजन्सी नाही, विद्यापीठ म्हणजे तुमची PR एजन्सी नाही, हे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी लक्षात घ्यावं। कुलगुरूंच्या विरोधात हे सगळे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। NUSI कडून देखील या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। काय मागणी असणार आहे? आता आंदोलन तर केलेलं आहे, पण स्पर्धा होणार आहे का नाही त्याच्यावर तुमची काय भूमिका आहे? हे बघा, ती स्पर्धा त्यांनी घ्यावी, पण ती संघाच्या शाखेत घ्यावी आणि त्यांनी व्यक्तिगत घ्यावी। विद्यापीठात मध्ये परिपत्रक काढून जर त्याचा गोगावात होत असेल, त्याचा प्रमोशन होत असेल, ते आम्हाला चालणार नाही। विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न तुम्ही सोडवत नाही आणि तुम्ही ते स्पर्धा घेताय, तिथे तुम्ही पैसा घालताय। हॉस्टेलचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे, ते तुम्हाला सोडवायचे नाही। आम्ही इथे यासाठी बसले आहोत, आमचा मुद्दा व्हॉइस फॉर स्टुडंटचा आहे, व्हॉइस फॉर देवेंद्रचा नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।